नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज 2 पदरी शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे. तर खूप सुंदर डिझाईन आहे. इथे मी सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत. स्क्रू, छोटे गोल्डन मंगळसूत्राच्या वाट्या, 4 मणी आणि काळा मणीमध्ये टाकण्यासाठी आणि त्यानंतर छोट्या साईजचे मणी. आता इथे मी 2 पदर घेतलेले आहेत आणि टेपपट्टी पण लावून घेतलेली आहे. तर आपण बनवायला सुरुवात करूया. आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही पदर अलग करून मागच्या साईडला एक काळा आणि एक सोनेरी असे आपल्याला 15 मणी टाकायचे आहेत. काळे दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सेम मणी टाकून घ्यायचे आहे. ती 15 काळे आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचा. त्याच्यानंतर एक छोटा गोल्डन, त्यानंतर सोनेरी काळा आणि सोनेरी. हे बघा, अशा पद्धतीने मी मणी टाकलेले आहेत. त्यानंतर 3 गोल्डन टाकायचे आहेत. गोल्डन, त्याच्यामध्ये सोनेरी बारीक मणी, गोल्डन आणि सोनेरी गोल्डन. हे बघा, असे मणी टाकलेले आहेत मी. तर ह्या साईडच्या पदरामध्ये पण आपल्याला सेम मणी टाकून घ्यायचे आहेत. गोल्डन, त्यानंतर काळा सोनेरी, काळा आणि सोनेरी, त्यानंतर हे सोनेरी आपले गोल्डन 3 मणी. आणि साईडनी परत हे बघा, इथे जे टाकलं ते 2 काळे मणी आणि सोनेरी असे टाकून घ्यायचे आहेत आणि परत एक गोल्डन मणी. तसंच आपल्याला ह्या बाजूला पण करायचं आहे. तर काळा आणि सोनेरी, त्यानंतर हा गोल्डन मणी. अशा पद्धतीने आपल्याला वावायचं आहे. आणि त्यानंतर परत आपल्याला सोनेरी आणि काळे मणी टाकायचे आहेत 15. आता दोन्ही पदर आपल्याला सोबतच बनवीत घ्यायचे आहे. ते म्हणजे त्याची लेवल आपल्याला कळते, मागे पुढे होत नाही आणि व्यवस्थित पण वाटतात. आता ह्या 15 मण्यानंतर एक गोल्डन, त्यानंतर 2 काळे मणी आणि बाजूने सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत. त्यानंतर 3 गोल्डन, मध्ये सोनेरी कलरचे मणी, परत 2 गोल्डन आणि गोल्डन मणी. तसेच ह्या साईडला आपल्याला टाकून घ्यायचे आहे. ते सुरुवातीला एक गोल्डन, 2 काळे मणी आणि साईडनी सोनेरी कलरचे मणी, 3 गोल्डन, त्यानंतर परत काळे मणी, एक गोल्डन असे मणी टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आता दोन्ही पदर आपल्याला अलग करून घ्यायचे आहेत आणि परत हे 15 मणी वावायचे आहेत, सोनेरी आणि काळे. आता इथे वाटी वावायची आहे मध्ये. तर मोठा मणी, मंगळसूत्राची वाटी, साईडनी परत मोठा मणी. तुम्हाला इथे पॅन्डल लावायचं असेल तरी सुद्धा छान दिसतं पॅन्डलनी. मध्ये काळा मणी, त्यानंतर मोठा मणी, दुसरी वाटी आणि साईडनी परत एक मोठा मणी. त्यानंतर आपल्याला त्या साईडला हे 15 मणी वावलेले आहेत. तर असे दोन्ही पदरांमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक गोल्डन, 3 गोल्डन, त्याच्यानंतर परत एक गोल्डन असे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत 15 मणी येणार आहेत. आता जसं त्या साईडला आपण बनवलं आहे ना, तसंच ह्या साईडला व्यवस्थित बघून मणी टाकायचे आहे. ते आता या 15 मण्यानंतर परत आपल्याला एक गोल्डन, त्याच्यामध्ये 2 काळे, 3 गोल्डन, काळे मणी आणि लास्टला परत एक गोल्डन मणी टाकायचं आहे. तसंच ह्या साईडला सुरुवातीला एक गोल्डन, त्याच्यानंतर काळे मणी 2, 3 गोल्डन छोटे,
परत काळे मणी आणि एक लास्टला छोटा गोल्डन. आता यानंतर 15 काळे मणी आणि सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत. तर हे जे पेटे आहेत ना, ह्या 2 टाकलेले आहेत मी आणि हे 3 येणार आहेत असे काळे आणि सोनेरी. त्यानंतर आता इथे बघा आपल्याला स्क्रू लास्टला वळवायचा आहे. तर व्यवस्थित दोन्ही सुया एकत्र पकडून आपल्याला मागच्या साईडने टाकून अशा पद्धतीने वळून घ्यायचं आहे. आता ज्या सुया आपण बांधलेल्या आहेत ना, त्या पण काढून घ्यायच्या आणि जी टेप पट्टी चिपकवली होती ना, ती पण आपल्याला काढून टाकायची आहे. आता थोडासा भाग आहे ना, मी कापूनच टाकते आणि त्याच्यानंतर हे बघा टेप पट्टी पण काढून टाकते इथं, म्हणजे जो धागा आपण चिपकवला होता ना, तो पुढे सरकवून घेता येईल आपल्याला स्क्रू आणि मणी पण. हे बघा अशा पद्धतीने मी सारखं करून घेतलेलं आहे आणि इथे व्यवस्थित आपल्याला पकडून 2-3 गाठी मारायच्या आहेत. कारण हे 4 पदर असल्यामुळे गाठ मोठी येणार आहे. तर 2 ते 3 ठीक होणार आहेत गाठी मारल्या तरी. हे बघा गाठण पण मोठे आलेले आहेत. तर इथे 2च बाज झालेले आहेत. तरी सुद्धा एक मारून घ्यायची परत. आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपलं सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. आणि जे छोटे गोल्डन मणी आहेत ना, त्यांच्यावर छोटीशी बिंदी आहे, त्याच्यामुळे खूप असं सुंदर दिसतात. घातल्यावर ते आणखी भारी दिसतात. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.